इमोशनली विचार करताना ज्यावेळेला भाव वाढत असतो त्यावेळेला वाढतं सगळ्यांना गुंतवणुकांमध्ये करावा. मला सांगा 5 वर्षापूर्वी किती जणांना चांदीत गुंतवणूक करायची इच्छा होती. सो आता विकणं कधी योग्य आहे? तर विकायची कृती केवळ मार्केट वाढत असताना टप्प्याटप्प्याने करायची आहे. मार्केट पडत असताना अजिबात विकू नये. कंपनी असते त्या केमिकल कंपनीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे टँक असतात बघा. तर ते एकदम जिकडे प्रोसेस चालू आहे तो हॉट टँक आहे. नंतर जो डिस्पॅच करायचा आहे किंवा केमिकलला आपल्याला थंड करायचं आहे त्याच्यासाठी कूलिंग टँक आहे. मोस्ट ऑफ लोकांकडे हा कूलिंग टँकच नसतो. विकत घेणे कधी योग्य आहे? विकत घेण्याची कृती पडत असताना आणि ना वाढ ना घट होताना करायची कृती आहे. कधी गुंतवणुकांमध्ये करायची आहे? तर मार्केट ना वाढ ना घट होती अशा स्थितीत पडू नये. म्हणजे आत्ताची जशी स्थिती आहे 22 ते 25चा पीई लेवल आहे गुंतवणुका करण्यासारखी वेळ. 22च्या खालती जातायत, मार्केट पडतंय, गुंतवणुका करायची वेळ आहे. गुंतवणुका कधी नाही गेल्या पाहिजेत? 25च्या वर पीई गेलाय. पण होतं काय नक्की ऍक्च्युली? जर आपण मागे ह्याच्यात बघितलं, इमोशनली विचार करताना ज्यावेळेला भाव वाढत असतो त्यावेळेला वाढतं सगळ्यांना गुंतवणुकांमध्ये करावा. ह्याचं मी अजून एक तुम्हाला छान उदाहरण देतो, त्याच्याने तुम्हाला अजून जास्त लक्षात येईल. मला सांगा 5 वर्षापूर्वी किती जणांना चांदीत गुंतवणूक करायची इच्छा होती? पण या महिन्यामध्ये विचाराल तर किती जणांना इन्व्हेस्टमेंट करायची इच्छा नाहीये? प्रत्येकाच्या मनात वाटायला लागलेले, अरे चांदीमध्ये जरा इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे होती. का बरं? बघा, चांदीनी ज्या प्रकारे रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट दिला त्यांनी आपल्याला मोह निर्माण झालाय. ईव्ही बॅटऱ्यांमध्ये चांदी लागते आणि इंडस्ट्रियल युजेस मध्ये देखील चांदी खूप मोठ्या प्रमाणात वाढली जाते. हा काय जगाचा यावर्षीचा शोध आहे? माहिती आहे ना जगाला आधीपासून. तरी देखील आपल्याला आता हे कधी वाटतं यायला लागलं? कारण का चांदीनी खूप मोठ्या प्रमाणात गेलंय. आता तुम्हाला एक हिस्टॉरिकल डेटा सांगतो. 1985 साली डॉलर रेटमध्ये जी चांदीची किंमत होती 2025 साली पुन्हा ती लेवल आली आहे. 40 वर्ष 1985च्या चांदीच्या बबल नंतर ज्यांनी कोणी चांदीत गुंतवणुका केलेल्या अमेरिकेमध्ये $800 लेवलवरती, तर त्यांना ही जी लेवल आहे ती 40 वर्षानंतर डॉलर लेवलवरती पुन्हा दिसते. लक्षात घ्या, चांदी ही स्मॉल कॅप पेक्षा जास्त व्हॉलेटाईल आहे. पण हा इतका बाजाराचा इतिहास, सगळ्या गोष्टी माहिती नसतील तर आपण काय भावाला कुठली गोष्ट विकत घेतोय याचं तारतम्य कसं विसरतो, ह्याचं हे उदाहरण आहे. सो आता विकणं कधी योग्य आहे? तर विकायची कृती केवळ मार्केट वाढत असताना टप्प्याटप्प्याने करायची आहे. मार्केट पडत असताना अजिबात विकू नये. आणि ना वाढ ना घट अशी स्थिती जी आहे, या स्थितीमध्ये आपल्याला शेअर बाजारातल्या इन्व्हेस्टमेंट विकाव्या लागल्या नाही पाहिजे. विकाव्या लागल्या नाही पाहिजे म्हणजे कशासाठी? कन्झम्पशनसाठी, वापरायचा. मला काहीतरी खर्च आलाय, एका इन्व्हेस्टमेंट मधनं दुसऱ्या इन्व्हेस्टमेंट मध्ये जात राहणं हे पिरियॉडिकल इन्व्हेस्टमेंट मधलं काम चालूच राहतं. पण मला काहीतरी खर्च आलाय म्हणून मला ना वाढ ना घट या स्थितीत विकावी लागते, किंवा मार्केट पडत असताना मला विकावं लागतंय, तर ही जर वेळ येत असेल तर आपलं प्लॅनिंग थोडस चुकलंय, याची ती पोचपावती आहे. ही कृती फक्त आणि फक्त मार्केट वाढत असताना करायची गोष्ट आहे आणि ती देखील टप्प्याटप्प्याने करायची आहे. आता तुम्ही जसं म्हणालात, केलेल्या गुंतवणुका सांभाळून ठेवणे कधी योग्य आहे? अहो, जास्तीत जास्त काय हेच तर करणं गरजेचं आहे. तुम्ही जितका काळ इन्व्हेस्टमेंट तुमच्या सांभाळून ठेवू शकाल तेवढा तर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट वरती रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट आणि सगळ्या गोष्टी कंपाऊंड होत राहणार आहेत. पण यासाठी तुम्हाला एक खूप मोठी मानसिक किंमत द्यावी लागते. शेअर बाजारामध्ये श्रीमंत कोण होतं? गुंतवणूक क्षेत्रामध्ये
यशस्वी माणूस कोण होतो? जो आपल्या इन्व्हेस्टमेंट्सना नेगेटिव्ह मध्ये बघण्याची एक मानसिक किंमत देऊ शकतो. माझी 100 रुपयाची गोष्ट 95 ला आहे आणि वर्ष संपलं, 2 वर्ष संपले तरी सुद्धा ती 95 ला आहे. ही जी एक मानसिक वेदना जी आहे ना, ही वेदना जो माणूस घेऊ शकतो त्यालाच ही गोष्ट पुढे 1 लाखाची 4 लाख 5 लाख झालेली पण दिसू शकते. सो त्यामुळे आपण आपल्या मनाला यामध्ये ट्रेन करणं, आपले जे पॅटर्न शोधणारं जे मन आहे त्याला ज्ञानाधिष्ठित गुंतवणुका देणं आणि ह्या सगळ्यासाठी गुंतवणूक सल्लागाराच्या मदतीने या गोष्टी केल्या तरच हे शक्य होतं. अदरवाईज विकणं कधी योग्य आहे तर फक्त एकच स्थितीमध्ये. यासाठी आपल्याला ऍसेट अलोकेशन करणं गरजेचं आहे. जर माझ्याकडे असलेल्या इन्व्हेस्टमेंट मी सगळ्याच्या सगळ्या शेअर बाजार संलग्नच करून टाकल्या आणि माझ्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न आलं, काय करणार? मला विकावंच लागणार आहे. अनेक जण जे फ्लॅटमध्ये इन्व्हेस्टमेंट करून ठेवतात, सगळी इन्व्हेस्टमेंट रिअल इस्टेट रिलेटेड असते आणि ठरवलेलं असतं मुलीचं लग्न आलं ना की हा फ्लॅट किंवा ही जमीन विकायची. काय होतं? समोरच्याला देखील कळतं आणि मग आपल्याला हवी ती मार्केट प्राइस कमांड करता येते का? मग जर आपल्याला हवी ती प्राइस मिळवायची असेल तर आपल्याकडे असली पाहिजे थांबण्याची क्षमता. आणि थांबण्याची क्षमता निर्माण कधी होते? ज्या वेळेला आपल्याकडे हे ऍसेट अलोकेशन असतं. साधं उदाहरण देतो. तुमच्या किमान 3 ते 4 वर्ष खर्च करायला लागतील अशा इन्व्हेस्टमेंट या FDs किंवा डेट रिलेटेड इन्व्हेस्टमेंट स्वरूपात असणं ही प्राथमिक गोष्ट आहे त्यातली. की माझे पुढचे 3 ते 4 वर्षापर्यंतचे पैसे हे फिक्स इन्कम ऍसेट्स मध्येच आहेत. 4 वर्षापासून पुढे अजून 4 ते 5 वर्ष चे जे पैसे ते हायब्रिड सेक्टरमध्ये आहेत. म्हणजे काय? पुढचे 8 ते 9 आयडियल लेवलवरती माना पहिल्या 10 वर्षापर्यंतचे माझे सगळे खर्च या मधल्या काळात जे जे काही मोठी लग्न समारंभ आजारपण या सगळ्यासाठी लागणारे जे पैसे आहेत ते माझे डेट आणि हायब्रिड अशा सेक्टर्स मध्येच आहेत. त्यावेळेला आपण जे मी गेल्या स्लाइड मध्ये म्हणालो ही गोष्ट आपण अचीव करायला जाऊ शकतो ना, की मार्केट वाढत असतानाच फक्त विकणं. हे करण्यासाठी ती प्राइस येईपर्यंत 25 ची पातळी ओलांडली जाईपर्यंत मला 2 वर्ष 3 वर्ष 4 वर्ष थांबण्याची माझ्यात क्षमता आहे का? आणि माझी थांबण्याची क्षमता कधी निर्माण होईल? की ज्या वेळेला माझ्याकडे इन्व्हेस्टमेंट या सगळ्या फॉर्मॅटमध्ये असतील. 8 ते 9 वर्षाच्या या इन्व्हेस्टमेंट या माझ्या शेअर बाजार संलग्न नाही आहेत प्युअरली. पुढची पहिली 4 वर्ष तर अजिबातच नाही आहेत. काही प्रमाणात माझ्या रिअल इस्टेटमध्ये देखील इन्व्हेस्टमेंट्स आहेत. या सगळ्या गोष्टींच्या पल्ल्याडच्या इन्व्हेस्टमेंट ज्या आहेत ह्या माझ्या इक्विटीमध्ये आहेत. हे ज्या वेळेला माझं असतं त्यावेळेला माझी धारण क्षमता मोठी होते आणि मग मी त्याला कंपाऊंड करण्यासाठी देऊ शकतो. मग त्याच्यामध्ये वाढ होतीये त्या पातळीवरती काढून घेऊया. आता खालती येते लेवल, त्याच्यामधनं आता आपण डेटमधनं इक्विटीत जाऊया. या सगळ्या गोष्टी करता येऊ शकतात. सो त्यासाठी ऍसेट अलोकेशन हा सगळ्यात महत्वाचा पाया आहे. पण तुम्ही लक्षात घ्या, जे जे कोणी नवीन गुंतवणूकदार येतात, जे मी चांदीचं उदाहरण देऊन सांगितलं तसं म्युच्युअल फंडातल्या योजना निवडतात कशा? या फंडाने 22% रिटर्न दिला, यांनी 28, यांनी 32. कुठला फंड सगळ्यात चांगला? 32. जर मोठी संख्या ओळखा एवढाच सोपा खेळ असेल तर तुमच्या दुसरीतल्या मुलाला द्या ना निवडायला, तो पण निवडून देईल. तुम्ही निवडलेली गोष्ट
आणि दुसरीतल्या मुलांनी निवडलेली गोष्ट, यात काहीच फरक नाहीये. इतकी गुंतवणूक सोपी असती तर का पीटर लिंच सांगतोय 90% लोकांना माझ्याकडे पण प्रॉफिट नाही झाला बाबा? हे इतकं सोपं नाहीये ना. त्याला खूप इंडिकेटर्स लागतात. आणि घडून गेलेल्या गोष्टी म्हणजे कालचं वर्तमानपत्र वाचून उद्याचं आयुष्य प्रेडिक्ट करणं झालं. काल घडून गेली घटना, त्यात उद्याच्या पेपरमध्ये काय येणार आहे? जे आज घडलंय, आज घडतंय, मग आज नक्की काय घडतंय, या दिशेने इन्व्हेस्टमेंट कशात असल्या पाहिजे, हे सगळं ठरवणं हे सगळ्यात महत्वाचं काम आहे. म्हणून गुंतवणूक नियोजन कसं करताना मी नेहमी एक उदाहरणातनं एक्सप्लेन करत असतो. जशी केमिकल कंपनी असते, त्या केमिकल कंपनीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे टँक असतात बघा. एक असतो हॉट टँक, त्याच्यामध्ये ऍक्च्युअल सगळी रिएक्टर्स आणि सगळ्या गोष्टी काम करत असतात. तर ते एकदम जिकडे प्रोसेस चालू आहे तो हॉट टँक आहे. नंतर जो डिस्पॅच करायचा आहे किंवा केमिकलला आपल्याला थंड करायचं आहे त्याच्यासाठी कूलिंग टँक आहे. मोस्ट ऑफ लोकांकडे हा कूलिंग टँकच नसतो. हा जो कूलिंग टँकच नसेल आणि मी फक्त मार्केट वाढतंय त्या प्रेडिक्शन वरती सगळी पोझिशन माझ्या या घेऊन बसलेलो असेल शेअर बाजारामध्येच, तर मला दुसरं आयुष्यात काही कामच नाही उरणार ना. मी रोज उठल्यावरती 9:15 वाजता मार्केटच बघणार आहे, आयुष्य एन्जॉयच नाही करणार. म्हणून आपल्याकडे हा कूलिंग टँक असला पाहिजे, ज्याच्यात किमान 4 वर्ष तरी माझं जर SWP जाते तर त्या SWP जाणाऱ्या गोष्टी, माझ्याकडे काही FD स्वरूपातल्या इन्व्हेस्टमेंट, आपण सिनियर सिटीजन असू तर सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम मधल्या असलेल्या ठेवी, या आपल्याला एक बॅकअप ऑप्शन देतात की पुढच्या 3-4 वर्ष तरी मला ह्यांना हात लावावा लागणार नाही. एखादी मेडिकल इमर्जन्सी आली तरी सुद्धा मला हॉट टँकला लगेच जायला गरज नाहीये. मी कूलिंग टँक मधनं वापरू शकतो पैसे मेडिकल इमर्जन्सीसाठी. मग या मधल्या काळात ट्रम्प काय 500% टॅरिफ घेऊन येतो का 5000%, ह्याच्याने मला घाबरायची गरज काय? मला पुढे 8-10 वर्ष ह्याच्यामधनं वापरायला तर 1 रुपया नाही लागणार आहे. सो मग ह्या सगळ्या बातम्या आणि त्याच्यामधली जे मी सांगितलं पीई व्हॅल्युएशन, हे याचं टेम्परेचरचं इंडिकेटर आहे मला. ह्याच्यामधनं टप्प्याटप्प्यातनं इन्व्हेस्टमेंट वाढवायची कधी आणि टप्प्याटप्प्याने इन्व्हेस्टमेंट कमी करायची कधी, हे मी माझ्या आर्थिक सल्लागाराबरोबर चर्चा करून ठरवू शकतो. मी अंडर प्रेशर तरी राहत नाही, कारण माझ्याकडे हा कूलिंग टँक असतो. आणि मग मार्केट खालती जातंय, यावेळेला कूलिंग टँक मधनं अजून आपण केमिकल टँक मध्ये टाकू शकतो. त्याचा चक्रवाढ वेगाने अजून रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट वाढत येऊ शकतात. आणि ज्या वेळेला मला खर्च येणार आहे त्याच्या काही वर्ष आधीपासून मी हळूहळू माझा कूलिंग टँक कसा मोठा करत असेल आणि थेट हॉट टँक मधनं केमिकल डिस्पॅच करायला घेतो का आपण? नाही. तसं मला जर एक मोठा खर्च लागणार आहे, 2-3 वर्षानंतर लागणार आहे, हळूहळू आता जसं 25च्या वरची पीई व्हॅल्युएशन दिसतं, मी 5-5% करत काढून घेतो. 29-30%च्या वरती पण लेवल गेली, मी 10%नी प्रत्येक पातळीवरती काढत जाईन. मी काढायचं स्पीड वाढवीन, पण ते काढून मी ठेवीन कुठे? तर कूलिंग टँक मध्ये ठेवेन. आणि ज्या वेळेला मला खर्च करायची वेळ आहे त्यावेळेला मला हॉट टँकचं टेम्परेचर बघायची गरज पडली नाही पाहिजे. ह्याला आर्थिक नियोजन म्हणतात. आणि हे गुंतवणूक सल्लागाराच्या सल्ल्याने जर आपण अशा प्रकारे नियोजन केलं तर आपण या पूर्ण प्रक्रियेमधनं पार होतो. ज्या वेळेला आपण SIP मधनं इन्व्हेस्टमेंट करत असतो आणि त्यावेळेला जर याला मार्केट खालती जाताना दिसतं, लक्षात घ्या आपण तर आनंदी व्हायला पाहिजे, कारण
माझा जो बटाटे वड्यांचा व्यवसाय आहे आणि मला कच्चा माल बटाटे लागतात, हा जो हे बटाटे जर मला स्वस्त स्वस्त भावात मिळत असतील तर माझं परचेसिंग कॉस्ट कमी होत चालली आहे. पण आपलं होतं काय, आपण आलेलो असतो कुठल्या पैसे कमावण्याच्या क्षेत्रातनं. मी इन्व्हेस्टमेंट करतोय, मी SIP करतोय ना, मग 1 वर्ष झाले मी काम केलं, मला काय मिळालं? मी काम करतो, मला पगार मिळतो. मी चांगलं काम करतो, मला इन्क्रीमेंट मिळतं. मग इथे तुम्ही काम काहीच करत नाही तर तुम्हाला इन्क्रीमेंट मिळणार आहे. हे जे जग आहे, हे जगच आपल्यापैकी बऱ्याच जणांसाठी नवीन आहे, वेगळं आहे. त्यामुळे आपण विचार काय करत असतो, माझी SIP चालली आहे, मला पटापट रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट दिसायला पाहिजे, आणि हे माझ्यासाठी मोटिवेशन आहे. लक्षात घ्या, 2008 सालापासून 2013 सालापर्यंत, म्हणजे किती काळ, 9, 10, 11, 12, 13, 5 वर्ष मार्केटनं ज्या पातळीवरती होतं त्याच पातळीवर होतं. त्यावेळेला देखील खूप मोठ्या प्रमाणात 2007-8 पर्यंत मार्केटने 21,000 सेन्सेक्स वगैरेची पातळी ओलांडली होती. खूप मोठ्या प्रमाणात SIP वगैरे वाढल्या होत्या. पण मोस्ट ऑफ SIP या 5 वर्षात थांबल्या आणि 2014 सालापासून मार्केट पुन्हा मोठ्या प्रमाणात वाढायला लागलं. सो म्हणून जर आपल्याला 4-4, 5-5 वर्ष वाढ ना घट होतीये, अशा स्थितीत पण इन्व्हेस्टमेंट करत राहण्याची मानसिक तयारी जर आपण आपली तयार केली तर या क्षेत्रात आपण यशस्वी होऊ. अन्यथा आपल्या मनाचे खेळ ऐकून, आपले इमोशन्सच्या तालावर नाचून आपण याच्यातनं बाहेर पडू आणि दरवेळेला आपल्याला वाटत काय राहील, अरे मी घेतो आणि मार्केट पडतं, आणि मी विकतो आणि मार्केट वाढतं. सो ह्याचं जर चक्र थांबवायचं असेल तर तुमचे पॅटर्न वापरणं थांबवा आणि ज्ञानाधिष्ठित गुंतवणूक सल्लागाराच्या सल्ल्याने करायला घ्या. सो अशी ही संपूर्ण आजची कहाणी. सो ज्यांना कोणाला माझ्याशी चर्चा करायची असेल तर मी अलिबागच्या ऑफिसला देखील आठवड्यातले 4 दिवस असतो. 2 दिवस मी पुण्याच्या किंवा मुंबईच्या ऑफिसला जाऊन येतो. सो कधीही चर्चा तुम्हाला करता येऊ शकेल.